राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भाऊ बेग आज डायरेक्ट आपल्याला भेटले होते भाऊ. जय श्रीराम मित्रांनो, आज आपल्या मित्राच्या हॉटेलचं उद्घाटन होतं. हॉटेल जिवलग 81 हॉटेलच्या उद्घाटनाला सागर भाऊ बेग आणि अजय ब्राह्मणे दोघांना बोललो होतं. हॉटेल कसं एकदम नादखोळा खंडाळ्याला टाकलं होतं. सागर भाऊला याच्या आधी आपण डायरेक्ट सोशल मीडियावर पाहिलं होतं, पण आज समक्ष भेट झाली त्याच्यामुळे एवढा आनंद झाला तर मनाला काय सांगू तुम्हाला. जिथं जाऊ तिथं आपलीच हवा असं काही मी सांगत नाही, पण तुम्हाला सांगतो आपली पण थोडीफार फॅन फॉलोविंग वाढलेली आणि आपल्या गावातले सगळे मित्र परिवार आपल्याला भेटला होता. हे पण आपल्याला फॉलो करता, तुम्ही पण आताच फॉलो करून घ्या. हॉटेल जिवलगचे मालक तसेच आपले मित्र सचिन भाऊ आणि आम्ही ना अजय ब्राह्मणे स्वागत केलं. त्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट खंडाळ्याचे खासदार भेटले होते. मग आपण त्यांच्या सगळ्यांनी एक फोटो वगैरे काढून आलेल्या पाहुण्यांना काहीतरी खाऊ घालवला आणि त्याच्यामुळे किशोरन मी मनावर घेतलं आणि गेलो किचन मध्ये रपारप भाजी वगैरे तयार करून पाहुण्याला बसवला आम्ही जेवायला. रील ऍक्टिंग आणि रिअल ऍक्टिंग हे फक्त अजय भाऊ ब्राह्मणेच दाखवू शकतो. तुम्हाला त्याची एक क्लिप दाखवून देतो, काय जबरदस्त परफॉर्मन्स आहे. हॉटेल तुम्हाला गर्दी दाखवतो. आपल्याकडे तंदूर थाळी स्पेशल आहे आणि बोलाय थाळी, कारण की हे होतं मुंबईमध्ये. हॉटेलमध्ये गेलो, मला वाटलं कोणतरी पलटच का काय, पण नंतर कळलं अजय भाऊ ब्राह्मणे खतरनाक ऍक्टिंग करीत होता. सगळ्यांना सांगितलं असं म्हणायचं बरं का तुम्ही. मी काय पुण्याला नाही आलेलो बोकडचं मटण खायला आणि मेंढीचं मटण खायला आणि बोलाय मटण खायला. मी पुण्यात नाही आलो, डायरेक्ट मी आलोय खंडाळ्यामध्ये श्रीरामपूर. दाजी 5 भाकरी पाठवून द्या, कारण की मावशी काका इथं बसले खाते. अजय भाऊन सांगितलं म्हणून आपण मनावर घेतलं होतं, टपक्यान जेवायला बसून घेतलं होतं. म्हटलं संपायच्या आधी आपण टपक्यान खाऊ घेऊ. किशोर भाऊ आपल्याला वाढून आणलं होतं. भाऊ एवढं मनावर घेतलं, किशोरने डायरेक्ट मला पाणीच आणलं बरं का. भाऊ तू पुण्याचं काम केलं, परत तो दुसरं लग्न व्हावं बरं का, हीच माझी इच्छा आहे. हॉटेलचं उद्घाटन वगैरे सगळं झालं होतं. लोक घरी जायचं टायमिंग आणि आमच्या मित्रांचं यायचं टायमिंग एकच झाला. म्हटलं भाऊ तुम्ही या, तुम्हाला काय आम्ही उपाशी जाऊन देणार नाही. आम्ही लगेच त्यांना जेवायला बसून दिलो. हॉटेल जिवलगला एकदा तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करायची. हॉटेल जिवलग 81 खंडाळा रोडला एकदम जबरदस्त हॉटेल आहे, नादखोळा. एकदाच या जेवायला परत